नमस्कार मित्रांनो, चॅनलवर आपले स्वागत आहे. पॅन कार्ड क्लब रिलेटेड माझे काही रिसेंट व्हिडिओजवर खूप सारे व्ह्यूवर्सचे कमेंट आल्या. मी त्या कमेंट वाचून बऱ्याच कमेंट्सला रिप्लाय केला, पण प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही. त्यासाठी मी हा व्हिडिओ रिप्लाय म्हणून बनवत आहे. पॅन कार्ड क्लब रिलेटेड मागील व्हिडिओज तुम्ही जर पाहिले नसतील तर ते व्हिडिओज तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता किंवा मी त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये देत आहेत. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तुमचे पण काही जर क्वेश्चन किंवा क्वेरीज असतील पॅन कार्ड क्लब रिलेटेड ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. असेच काही क्वेश्चन्स मी ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले आहे, तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 24 जुलैच्या सकाळपासून क्लेमंट्सला अमाऊंट क्रेडिट होण्यासाठी सुरुवात झाली. 24 जुलै ते आज 10 ते 12 दिवस झाले, पण अजून बऱ्याच काही क्लेमंट्सला ती थोडी अमाऊंट क्रेडिट झाली नाही. असे का झाले? असे बरेच जणांचे कमेंट्स आले, ज्यांना 10-12 दिवस होऊनही अजून त्यांना काहीच अमाऊंट क्रेडिट झाली नाही किंवा बँकेचा असा कुठलाही मेसेज आला नाही की पॅन कार्ड क्लबने अमाऊंट क्रेडिट केली आहे. ह्याबद्दल लास्ट व्हिडिओमध्ये मी काही पॉईंट्स एक्सप्लेन केले आहे, पण तरी काही जणांची अमाऊंट आली नाही. तर त्याचे कारण असे असू शकते की आपल्याला बँकेचा मेसेज आला नसेल, तर आपण बँकेत जाऊन पासबुक प्रिंट करावी. आपण जे अकाउंट फॉर्म भरताना ज्याची डिटेल्स दिले होते ते ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करावे आणि त्याच्यामध्ये मिनिमम अमाऊंट बॅलन्स अवेलेबल आहे का नाही ते पण पाहावे. नाहीतर बऱ्याच वेळा असे होते की बँक बॅलन्स नसेल तर ते अकाउंट इनॅक्टिव्ह करते, त्यामुळे ट्रान्झॅक्शन होत नाही आणि तुम्हाला कुठलीच त्यामध्ये अमाऊंट क्रेडिट होत नाही. असाच एक क्वेश्चन होता अकाउंट रिलेटेड की ज्या मेंबरचे अकाउंट होते त्या मेंबरची डेथ झाली आहे, मग काय करावे? अशामध्ये त्या अकाउंट होल्डरचे नॉमिनी अगोदर दिले असेल तर ते अकाउंट त्या नॉमिनीच्या नेमवर ट्रान्सफर होईल. त्यासाठी तुम्ही बँकेत जाऊन त्याचे डिटेल्स घ्या आणि त्यानुसार ते प्रोसेस करा. अजून एक मोस्ट कॉमन क्वेश्चन आहे की रिकन्सिलेशन पोर्टलवर फॉर्म भरला नाही किंवा बँक डिटेल्स अपलोड केले नाही, मग काय करावे लागेल? जर तुम्ही 9 जून 2024च्या अगोदर पोर्टलवर फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला अमाऊंट क्रेडिट झाली नसेल. असे बरेचसे क्लेमंट्सचे कमेंट्स आले आहेत की ज्यांनी फॉर्म भरला नाही म्हणून त्यांना काहीच अमाऊंट क्रेडिट झाली नाही. तर त्यासाठी त्यांना आता एकच ऑप्शन आहे की त्यांनी वेट करायला हवे, कारण ही सर्व प्रोसेस NCLT कोर्टच्या अप्रुव्हलनंतर एका केम हब नावाच्या कंपनीकडे गेले आहे, पण त्यांची अजून कोणतीही ऑफिशियल साईट डिक्लेअर झाली नाही आहे. त्यांची अशी कोणतीच अपडेट आली नाही ह्या प्रोसेसवर. त्यामुळे अशा क्लेमंट्सला आता वेट करावं लागेल. ही सर्व प्रोसेस आणि पोर्टल CIRPच्या वेबसाईटवर देण्यात आली होती, पण आता ही प्रोसेस बंद झाली आहे. त्यामुळे अजून तरी काही नवीन अपडेट ह्या संदर्भात आली नाही. ह्या व्हिडिओमधला हा लास्ट क्वेश्चन आहे, ज्यामध्ये क्लेमंट्सचे अनेक फोलिओ नंबर्स आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त त्यांचे फोलिओ नंबर्स आहेत, पण त्यांना 1 किंवा 2च त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन दिसत आहे. तर त्यांना जाणून घ्यायचे होते की नक्की कोणत्या फोलिओ नंबरची त्यांना अमाऊंट क्रेडिट झाली आहे. हे पाहण्यासाठी अजून तरी आपल्याकडे कोणतेही ऑप्शन आले नाही, जेणेकरून आपण पाहू शकतो की कोणत्या फोलिओ नंबरची अमाऊंट आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाली आहे. पहिल्या पोर्टलमध्ये आपण आपला फोलिओ नंबर टाकला की त्याचे स्टेटस जाणून घेत होतो, पण आता तेही ऑप्शन आपल्याकडं अवेलेबल नाही, त्यामुळे आपण ते पाहू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला काही ऑप्शन किंवा अपडेट जर आली तर मी तुमच्यासोबत ती शेअर करेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा. त्याच्याने तुम्हाला माझ्या न्यू व्हिडिओजची अपडेट मिळत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू.